तर नमस्कार. तर म्हाडा कोकण लॉटरी 2025मध्ये जे विजेते झालेले आहेत त्यांच्यासाठी एक विजेता सूचना पत्र आलेलं आहे. त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला जे जे तुम्हाला प्रोजेक्ट लागलेले आहेत त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती असेल. 1 लागलेला असेल, 2 लागलेला असेल, 3 लागलेला असेल, तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर त्याच्यानंतर बघा, जी सरेंडर आणि ॲक्सेप्ट करायची लास्ट डेट बघा काय आहे ती. अर्जदारांना सदनिकेकरिता आपली स्वीकृती कळवण्याचा पर्याय त्यांच्या लॉगिंगमध्ये 14/10/2025 ते दिनांक 28/10/2025 दरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल. जे अर्जदार या दिलेल्या वेळेत आपली स्वीकृती कळविणार नाही त्यांच्या यशस्वी ठरलेल्या वरील सर्व सदनिकांचा हक्क आपोआप रद्द होईल. म्हणजे तुम्हाला ह्या 28/10/2025 आत तुम्हाला ॲक्सेप्ट किंवा सरेंडर करायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ॲक्सेप्ट केलेलं नसेल तरीसुद्धा ते तुम्हाला जी लॉटरी लागलेली आहे ती रद्द होईल. त्याच्यानंतर येथे सर्वात महत्त्वाचं आहे बघा, आरक्षित प्रवर्गातील अर्जदार जे जात वैधता प्रमाणपत्र 15 दिवसात जमा करू शकणार नाहीत अशा अर्जदारांची याबाबत या कार्यालयात या पत्राच्या दिनांकापासून 15 दिवसात कळवावे. म्हणजे तुम्हाला कास्टमधून समजा नंबर लागलेला असेल, कास्टमधून तुमचा एखादा प्रोजेक्ट लागला असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे तिथे. त्याच्यानंतर अर्जदाराने सदनिका निवडावी व साईन करून ती निश्चित करावी व बाकीच्या सदनिका लॉगिनमध्ये जाऊन समर्पित कराव्यात व अनामत रकमेच्या परताव्याची मागणी करावी. तर तुम्हाला ॲक्सेप्ट आणि सरेंडर 2 ऑप्शन येत आहे. ॲक्सेप्ट करताना तुम्हाला आधार OTP टाकायचा आहे फक्त आणि ॲक्सेप्ट करायचं आहे. जर तुम्हाला सरेंडर करायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला आधार क्रमांक टाकून सरेंडर करायचं आहे. तुम्हाला ही म्हणजे लॉटरी का नको आहे त्याचं कारण टाकून तुम्हाला सरेंडर करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराच्या सर्व प्रलंबित कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर सदनिका निश्चित करून साईन केल्यानंतर अर्जदाराला देकारपत्र तयार होऊन अंदाजित विक्री रक्कम भरण्याची रक्कम अर्जदाराच्या लॉगिंगमध्ये उपलब्ध होईल. त्याच्यानंतर बघा, जे अर्जदार देकारपत्र मिळण्यापूर्वी आपली सदनिका परत सरेंडर करतील अशा अर्जदारांच्या अनामत रकमेतून 1,000 वजा करून उर्वरित रक्कम अर्जदारांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल. तर अशा प्रकारे ही माहिती होती. ज्यांना या लॉटरीमध्ये घर लागलेले नाही त्यांची रिफंडची प्रोसेस सुरू झालेली आहे. 1-2 दिवसात त्यांना पैसे जे आहेत ते मिळून जातील. तर 28 तारखेच्या आत तुम्हाला सरेंडर किंवा ॲक्सेप्ट करायचं आहे. धन्यवाद.